वसमत शहरात सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसेच रस्त्यावरील लाईट व उत्तर नागरी सुविधा देण्याबाबत निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सोमवारी देण्यात आले। निवेदनात इतरही सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी करताना शहरातील सार्वजनिक शौचालय हे घाणीच्या विळख्यात असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते आहे। त्यामुळे सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हाती घेण्यात यावी जेणेकरून शहरात रोगराई पसरणार नाही। त्याचबरोबर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी हायमास्ट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। सदरील नागरी सुविधेबाबत तात्काळ मोहीम राबवावी, तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनावर गणेश काळे, प्रकाश शहाणे, सोपान काळे, गिरीश देशमुख, विनोद नामपल्ली, पारस वैसवाडे, नंदू परदेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या वसमत शहरामध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून आता ह्या आपला पवित्र श्रावण महिना हिंदू समाजाचा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाला आम्ही कल्पना दिली होती, असे निवेदनही दिले होते। तहसील एसडीएम साहेबांना, शिवसाहेबांना, नगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनांना। तरी सुद्धा कुठल्याही वसमत शहरामधल्या साफसफाईवर किंवा उघड्याच्या मांस विक्रीवर कार्यवाही करण्यात आलेली नाहीये। आम्हाला फक्त पत्र दिलेत आणि नगरपालिका प्रशासन हे पोलीस प्रशासनाकडे ढकलते, पोलीस प्रशासन नगरपालिकेकडे ढकलते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही स्वतः कित्येकदा प्रयत्न केले। तसेच साफसफाईच्या बाबतीमध्ये बघितलं तर आम्ही 15 दिवसापासून गेल्या वसमत शहरामध्ये हा आता पोळा येत आहे, सण आज आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही 15 दिवसापूर्वीपासून विश्व हिंदू परिषदेकडून सतत आम्ही मंदिर, धार्मिक स्थळ साफसफाईचं अभियान सुद्धा सुरू केलेलं आहे या ठिकाणी आणि त्याच्यामार्फत साफसफाई करत आहोत। पण आम्हाला नगरपालिका प्रशासनाकडून जे अपेक्षित सहकार्य पाहिजे होतं ते कुठल्याही मंदिरापाशी झालेलं नाहीये, साफसफाई झाली नाही, शहरात झाली नाही, नाल्या तुंबून सगळं रस्त्यावर पाणी वाहत आहे आणि त्याचा आरोग्याला धोका निर्माण होत आहे। अक्षरशः काही ठिकाणी तर नाल्या तुंबल्यानंतर घरात सुद्धा पाणी जात आहे। मागच्या वर्षी तळं फुटलं होतं, त्या तळ्याची रिपेरिंग सुद्धा केली नाही। त्या तळ्यासाठी मोठमोठ्या राजकीय घोषणा करण्यात आल्या, पण त्या तळ्याचं पाणी हजारो लोकांच्या घरामध्ये शिरलं। पुढचं पाऊल काय असणार आहे? यानंतर जर प्रशासनानं कुठल्याही आमच्या जेवढ्या मागण्या आहेत, जसं की उघड्यावरील मांस विक्री असेल, येणाऱ्या काळात हिंदूंचे सण आहेत, श्रावण महिना संपला तरी यांनी काही साफसफाई केली नाही। पुढे येणाऱ्या काळामध्ये सणानिमित्त जर साफसफाई नाही झाली वसमत शहराची, स्वच्छतेच्या हिशोबाने जर नगरपालिकेला प्रशासनानं काही काम नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा आणखी जास्त संख्येने लोक येऊन रस्त्यावर उतरून प्रशासनाला जबाब विचारणार आणि जर कुठली गोष्ट घडली तर त्याला सर्वस्वी नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि एसडीएम साहेब जबाबदार राहतील असं आम्ही या ठिकाणी सांगतो। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।